पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये फॉरेन्सिकची एंट्री झालेली आहे। जप्त दारूची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणार आहे। तर आता या विषारी दारूची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार आहे। पुणे विषारी दारू प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एंट्री झालेली आहे। आता ही दारू कशा पद्धतीने बनवलेली होती, त्याच्यामध्ये काय मिसळण्यात आलेलं होतं, या सगळ्याची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाईल। या विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत आहेत। कैलास, पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणानंतर आता दापोडी पोलिसांनी वेगवान हालचाली सुरू केलेल्या आहेत। फॉरेन्सिक टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि फॉरेन्सिक टीम जी आहे ते दारूची जे सॅम्पल आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत। त्याची तपासणी जी आहे ते फॉरेन्सिक टीम करून केली जाणार आहे। एकूणच सुरुवातीला हे मृत्यू जे आहेत ते नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा दापोडी पोलिसांनी केलेला होता। मात्र जसजशी माहिती पुढे येते तसतसं विषारी दारू पिल्यामुळे हे मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे। पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर केला नव्हता का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। तुर्तास या प्रकरणातील आरोपी गणेश वानखेडे याला जे आहे ते पोलिसांनी त्याची चौकशी जी आहे ती सुरू आहे। एकूणच आता या चौकशीमधून काय पुढे येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।